नमस्कार, मी सुवर्ण दुसाने। आज आपण पाहणार आहोत एक विशेष कार्यक्रम। नामदेव ढसाळ यांच्यावरचा एक होता पॅन्थर। नामदेव ढसाळ यांचं आज सकाळी निधन झालं। एक विद्रोही साहित्यिक, एक कवी, आंबेडकरी चळवळीचा एक बुलंद असा आवाज आज सकाळी शांत झाला। दलित पॅन्थरचे प्रणेते नामदेव ढसाळ यांचा एकूणच यांची कार्यपद्धती कशी राहिली, यांच्या लिखाणाची काय ताकद होती, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर असणार आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, त्याचबरोबर जव्ही पवार, ज्येष्ठ विचारवंत, हे सुद्धा आपल्या स्टुडिओत येणार आहेत। त्याचबरोबर पुण्याहून आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते। या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत, पण त्यापूर्वी पाहूयात नामदेव ढसाळ यांच्या कार्याचा हा एक लेखाजोखा। दलित पॅन्थरच्या रूपाने झंझावात निर्माण करणारं नामदेव ढसाळ नावाचं एक वादळ आज शांत झालं। समतेचा सूर्य प्रत्येक गावागावात उगवावा यासाठी अंधाराशी दोन हात करणारे आणि मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे असा सार्थ अभिमान मिरवणारे विद्रोही कवी, विचारवंत, दलित पॅन्थरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं बुधवारी पहाटे 4च्या सुमारास निधन झालं। ते 64 वर्षांचे होते। आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे। नामदेव ढसाळ यांनी आपल्या लेखनाच्या जोरावर मराठीतच नाही तर जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला होता। नामदेव ढसाळ यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या एका खेड्यात झाला। त्यांचं बालपण मुंबईतल्या गोलपीठा या वेश्यावस्तीत गेलं। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अनुभवलेल्या अनुभवांचं दाहक वास्तव त्यांनी आपल्या गोलपीठा या पहिल्या काव्यसंग्रहात मांडलं। गोलपीठानं मराठी कवितेचे आणि साहित्याचे सर्व आयामच बदलून टाकले। त्याबरोबरच मूर्ख म्हाताऱ्यानं डोंगर हलवले, तुही यत्ता कंची, प्रियदर्शनी, गांडू बगीचा, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, तुझे बोट धरून चाललो आहे, या सत्तेत जीव रमत नाही, हे ढसाळांचे काव्यसंग्रही विशेष गाजले। आपल्या विशिष्ट शैलीनं मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिकदृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकीच नामदेव ढसाळ हे एक होते। त्याशिवाय आंबेडकरी चळवळ, हाडकी हाडवळा, उजेडाची काळी दुनिया, सर्व काही समष्टीसाठी, बुद्ध धर्म, काही शेष प्रश्न, नाट्य, अंधार यात्रा अशी पुस्तकंही त्यांनी लिहिली। साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक बिनीचे शिलेदार बनले। साहित्यासाठीचे महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले। 1974 मध्ये त्यांना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला। 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं। 2004 मध्ये मराठी साहित्य अकादमीनं जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं। दलित चळवळीतील समवयस्क सहकार्यांच्या आणि साहित्यिकांच्या साथीनं 1972 मध्ये ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवरच ढसाळांनी दलित पॅन्थरची स्थापना केली। दलितांच्या विविध प्रश्नांवर उग्र आंदोलनं केली। 1970 आणि 80च्या दशकात पॅन्थरचा एकूणच राजकारणावर मोठा दबदबा होता। तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला त्यांनी भाग पाडलं। कालांतरानं दलित चळवळीत फूट पडली, मात्र दलित पॅन्थरशी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम राहिलं। नामदेव ढसाळ हे वृत्तीनंही बंडखोर होते, त्यामुळेच शिवसेनेसारख्या राजकीय पक्षांशी युती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या। मात्र आपल्या निर्णयावर ते इतिहासाच्या पानापानावर या वादळाच्या खाणाखुणा कायम राहणार आहेत। विद्रोही हुंकार जागृत करणाऱ्या या महाकवीला झी 24 तासची भावपूर्ण आदरांजली। सुवर्ण दुसाने, झी मीडिया, मुंबई। आपल्याबरोबर बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। सर, आपण पाहिलं नामदेव ढसाळांचं कार्य काय आहे, त्याचा एक छोटासा प्रयत्न केला, पण आमच्यासारख्या तरुण पिढीनं नामदेव ढसाळांना नेमकं कशासाठी ओळखावं? कारण आंबेडकरी चळवळीचा कट्टर असा प्रभाव असलेले नामदेव ढसाळ नंतर मात्र शिवसेनेकडे जाऊन मिळाले, तर या सगळ्या प्रवाहाकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही त्यांना नेमकं कशासाठी ओळखावं? एक मुख्य म्हणजे नामदेव ढसाळ
हा एक ज्वलंत असा कवी होता, विद्रोही कवी होता आणि शेवटपर्यंत त्यांनी व्यवस्थेच्या विरुद्धचा विद्रोह त्यांनी सोडला नाही. परंतु हा विद्रोह किंवा ही क्रांती ही अशी नासमज अशा मुलाची किंवा माणसाची अशी नव्हती. ते पूर्णपणे समजून उमजून की व्यवस्था आपल्याला कधीच संपूर्णपणे उलथून पाडता येणार नाही, परंतु तिच्यात बदल घडवता आले पाहिजे आणि ते बदल घडवता येतील आणि त्यासाठी ज्या चळवळी करायच्या त्या आपण करायला पाहिजेत, ह्या त्यांनी मनपूर्वक चळवळी केल्या. परंतु हा त्यांचा एक दुसरा भाग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याविषयी बोललो. त्यांच्या राजकारणासंदर्भातच पहिला प्रश्न विचारला म्हणून बोलतो मी, की दलित पॅन्थरने एक अतिशय मोठी खळबळ निर्माण केली आणि एक मोठं ऐतिहासिक काम त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर भारतासाठी त्यांनी केलं. दलितांना आणि वंचितांना त्यांनी एक नवा आत्मविश्वास दिला आणि आपण काहीतरी घडवू शकतो, ही व्यवस्था बदलू शकतो. एवढंच नव्हे तर त्यावेळची जी रिपब्लिकन पार्टी होती त्या रिपब्लिकन पार्टीची व्यवस्था बदलू शकतो आणि दलितांना नवा आवाज देऊ शकतो, असा त्यांनी आत्मविश्वास तरुण दलितांमध्ये निर्माण केला. ही पहिली गोष्ट. हे करत असताना जेव्हा दलित पॅन्थर चळवळ ही आता वाढू लागली आणि त्यावेळेस इतर राजकीय पक्षांना जेव्हा एखादी छोटी तरुणांची चळवळ वाढायला लागते, त्यांचा पाठिंबा वाढत जातो आणि तो वाढत गेला की त्यांना एक राजकीय वजन प्राप्त होतं अशा चळवळीला. तर सर्व पक्षाचे लोक, सर्व पक्षाचे प्रवीण लोक हे त्यांच्यावर जाळी टाकायला बसलेले असतात. तसे त्यांच्यावरही जाळी टाकत होते. मला तरी असं मनापासून वाटतं की जो नामदेवचा जो प्रवास बघितला आहे, राजकीय प्रवास, त्याच्यामध्ये त्यांनी इकडे जातो तिकडे जातो अशा अनेक हुलकावण्या दिल्या, पण त्यांचा स्वतःचा जो पाया होता, मूलभूत विचार होते, त्यांनी कधीच सोडले नाही. कारण माझं म्हणणंच असं आहे की हे नामदेव ढसाळ हे केवळ कवी किंवा केवळ विद्रोही कवी किंवा केवळ क्रांतीची गाणी गाणारे कवी असं म्हणून त्यांना डिसमिस करता येणार नाही. तो एक मोठा विचार करणारा कवी होता, हे त्यांच्या कवितांमधून तुम्हाला दिसतं. त्याचबरोबर त्यांनी जे गद्य लिखाण केलेलं आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं लिखाण आहे आणि त्यामध्ये हा माणूस किती तटस्थ होता, किती अभ्यासू होता, किती प्रकारच्या विद्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. विद्या म्हणजे युरोपियन सिनेमा, भारतीय सिनेमा, गाणी, कविता, इतिहास, तत्त्वज्ञान हे कोळून प्यायले होते असं मी म्हणणार नाही, परंतु आपली जी भूमिका आहे ती भूमिका आपण स्वतःच समजून घेण्यासाठी ती योग्य आहे की नाही. पर्सनॅलिटीचे वेगवेगळे लेयर्स होते. म्हणजे एकीकडे प्रचंड आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव आणि दुसरीकडे मात्र प्रेमगीतं, विविध सिनेमा या सगळ्यावरचा अभ्यास, दोनही अत्यंत विरुद्ध बाजूची टोकं वाटावीत पण तितकाच कठोर असा अभ्यास त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये होता. प्रेमगीतं असं म्हणता येणार नाही, त्यांची आहेत प्रेमगीतं, पण त्या प्रेमगीतांमध्ये देखील त्यांचा हा पॅन्थरचा आवाज आहे, त्यांचा विजेसारखा त्याच्यामध्ये आवाज आहे. आणि असं आहे की त्यावेळचे मोर्चे, त्यावेळच्या त्यांच्या सभा, त्यावेळच्या त्या तथाकथित दंगली, म्हणजे मोर्चा म्हणजे धमाल असायची त्याच्यामध्ये. त्या मोर्चावर ह्या चेंदवणकरनी एक कविता लिहिली होती, जेव्हा मोर्चा येतो तेव्हा रस्ता आमच्या बापाचा असतो, असं अभिमानाने हे करणारा. आणि त्यावेळेचं वातावरण असं होतं की त्याने सगळे लोक भारावून जायचे. तर तसं नामदेवाचं व्यक्तिमत्व सांगताना पुन्हा एकदा त्या विषयावर येतो की तुम्ही म्हणालात ते शिवसेनेकडे गेले, शिवसेनेत गेले असं उठवलं गेलं. काही लोक म्हणायला लागले की हा कम्युनिस्ट झाला. ते इंदिरा गांधींना सुद्धा भेटले होते एका प्रसंगात, कम्युनिस्ट झाला असं म्हणायला लागले काही लोकांना. तसं नाही, नामदेव ढसाळ हा अत्यंत अभ्यासू गृहस्थ होता असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्या चळवळी थोडी एकदा प्रचंड प्रमाणावर वाढली आणि नंतर आजूबाजूच्या वातावरणामुळे तिचा जोर कमी झाला. पण त्यावेळेस त्यांनी आपलं वंचितांना आधार देणारं, दुःखितांना स्वर देणारं किंवा असा विद्रोही स्वर देणारं असं आपलं काम आहे ते त्यांनी सोडलं. आणि त्यासाठी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे भारतीय तत्त्वज्ञानाचा, भारतीय राजकारणाचा चांगला व्यवस्थित सखोल अभ्यास केला. पाश्चात्य तत्त्वज्ञान, पाश्चात्य राजकारण, पाश्चात्य साहित्य हे देखील त्यांनी वाचलेलं होतं. तर त्यांचं जर आपण गद्य लिखाण जर पाहिलं पहिलेपासून तर अखेरपर्यंत, तर त्यांच्यातला हा नामदेवमधला हा प्रगल्भ माणूस, प्रगल्भ अभ्यासू माणूस, समतोल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये समतोल आणणारा, जाणीवपूर्वक समतोल आणू शकणारा माणूस आपल्याला दिसून पडतो. त्यांनी गद्य लिखाणाला सुरुवात केली अशाच काही लेखांमधून वगैरे. त्यानंतर
त्यांनी त्यावेळच्या दिनांक या साप्ताहिकामध्ये स्तंभ लिहायला सुरुवात केली. पुढे त्यांचे स्तंभ नवशक्तीमध्ये आले आणि अनेक ठिकाणी स्तंभ आले. त्यातून हळूहळू त्यांचा जो विकास होत गेला, एक प्रगल्भ विचारी कवी म्हणून तो तुम्हाला स्पष्ट दिसतो. आणि त्या विचारामध्ये त्यांनी शिवसेना काय प्रकरण आहे ते आपण म्हणजे शिवसेनेची एक मागणी तर ठीक आहे, ते आपल्या पॅन्थरला काही मदत करू शकतं का, कम्युनिस्ट हे काय प्रकरण आहे, सगळ्या जगभर कम्युनिस्टांची चळवळ चालते, काय आहे ते आपण शोधूया, बघितलं पाहिजे. तर केवळ ते डांगेंच्या जवळ गेले आणि त्यांच्या मिटिंग्सला हजर राहिले असं नाही, त्यांनी मार्क्सवाद वाचला, तो त्यांच्या कवितेतून दिसतो, कोळून प्यायला असं मी पुन्हा म्हणणार नाही, परंतु नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचा प्रकार काय आहे हे त्यांचा नीट अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसाच समाजवाद, शिवसेना, काँग्रेस, जनता पार्टी, भाजप, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू एक होता पॅन्थरमध्ये. आता आपल्याबरोबर जव्ही पवार सुद्धा आलेले आहेत स्टुडिओमध्ये. आपण पवार सरांपासून सुरुवात करूयात. एक विचारवंत म्हणून आपण सगळेच तुम्हाला ओळखतो. नामदेव ढसाळांबरोबर आपण पॅन्थरच्या सगळ्या जाहीरनामा लिहिण्यापासून आपण सोबत होतात. सर, आमच्या पिढीनं नामदेव ढसाळांना नेमकं कशासाठी ओळखावं? साहित्यिक म्हणून, कवी म्हणून ते माहिती आहेत, पण त्याच वेळेला राजकीय भूमिका या नंतरच्या काळात ते सेनेबरोबर आले, पूर्वी इंदिराजींबरोबर होते, मार्क्सवादाचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. आमच्यासारख्या तरुण पिढीनं नामदेव ढसाळांना कशासाठी ओळखावं असं तुम्हाला वाटतं? नामदेव ढसाळांना जे ओळखलं जावं किंवा अनेक शतकोन शतके त्याला ओळखलं जाईल ते केवळ त्याच्या साहित्यासाठी. साहित्य हेच महत्त्वाचं आहे. आणि मी तसं म्हणतो की जागतिक साहित्यातला तो एक मैलाचा दगड आहे. तो मराठी साहित्यामध्ये त्यातल्या साहित्यापैकी ज्यांचं जागतिक साहित्यामध्ये नोंद घेतलेली असा तो माणूस आहे. आणि त्याला जे ओळखलं जावं ते त्याच्या कवितेसाठी, त्याच्या एकंदर साहित्यासाठी. राजकारणाच्या दृष्टीने त्याला ओळखलं जाईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की त्याचा राजकीय प्रवास हा बराचसा पराभूततेचा प्रवास आहे. म्हणजे जय नावाचा इतिहास असण्यापेक्षा तो पराजय नावाचा इतिहास आहे. आणि त्यामुळं त्याचा तो इतिहास फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. त्याने दलित पॅन्थरची स्थापना केली आणि दलित पॅन्थरच्या पूर्वार्धात त्याने जोपर्यंत लढा लढत होते तोपर्यंत त्यांनी काम केलं, ते कोणीही कधी विसरणार नाही. परंतु नंतरच्या काळात तुम्ही जे म्हणता की इंदिरा गांधी की कम्युनिस्ट किंवा बाकीचे हे त्याचे जे प्रवास सुरू झाले, हे प्रवास खरं तर त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला अडचणीत टाकणारे किंवा त्या व्यक्तिमत्वाला झाकोळणार आहेत. त्यांचं खरं व्यक्तिमत्व आहे ते पॅन्थरचा एक धुंदार नेता म्हणून आणि आकाशाला गवसणी घालणारा आंबेडकरी विचाराचा एक कवी म्हणून. या पलीकडे त्याची जास्त ओळख राहील असं मला वाटत नाही. पॅन्थरमुळे त्यांची खरी ओळख असणार आहे असं सर तुम्ही म्हणताय. पॅन्थरच्या काळामध्ये असलेले ढसाळ हे नंतर मात्र कमी आक्रमक झालेले पाहायला मिळाले का? काय नेमकं या सगळ्या प्रवासामध्ये घडलं आणि त्याची कारणं काय होती? नामदेव तसा आक्रमक होता, शेवटच्या काळापर्यंत आक्रमक होता आणि तो वेगवेगळ्या पातळीवर लढत होता. की सुरुवातीच्या काळात त्याने शासनाशी लढा दिला, व्यवस्थेशी लढा दिला आणि त्यानंतर शासनाशी त्याने काही प्रमाणात किंवा व्यवस्थेशी काही प्रमाणात त्याने हातमिळवणी केली असेल. जगण्याचं एक साधन म्हणून सुद्धा कदाचित ते असू शकेल, कारण तो एकाकी पडलेला होता. आज मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण पॅन्थर्सना सांगावंसं वाटतं की नामदेव आणि आम्ही जेव्हा दलित पॅन्थर सुरू केली त्यानंतरच्या काळात नामदेवने दिलेला लढा हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु नंतरच्या काळात नामदेव हा एकाकी पडला. किंबहुना ढाले आणि ढसाळ हा जो वाद निर्माण झाला त्यावेळेला त्यांचा अत्यंत जवळचा विश्वासू असा सहकारी मी त्यांना सोडून गेलो होतो आणि मी ढाले यांच्याबरोबर काम करू लागलो. त्यामुळे त्याला जे दुःख होतं ते दुःख त्याला अपार दुःख झालं होतं. आणि म्हणूनच म्हणतो की ढसाळ जे सुरुवातीच्या काळात जे पॅन्थर होते ते जे पॅन्थरची लढण्याची जी क्षमता होती, त्यांचा एखादा हात लंगडा झाला असेल, पाय लंगडा झाला असेल म्हणा फार तर, परंतु त्यांची जी धमक होती ती कायम ती राहिली. अगदी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आपल्या त्याच्याशी झुंजताना सुद्धा ती जी झगड होती, म्हणजे ते लढाऊ होते, अखेरपर्यंत लढतच राहिले. फक्त त्यांना जो मिळणार होता समुदायाकडून जे मिळालं सहकार्य मिळालं पाहिजे होते ते सहकार्य मिळालं नाही. त्याचं कारण त्यांनी या वेगळ्या प्रकारच्या प्रवासामध्ये त्यांनी घेतलेल्या उड्या ह्याच्यामुळे त्यांना मिळालं नाही. परंतु तरीसुद्धा नामदेव हा सगळ्या गुणदोषासह नामदेव इतका मोठा दुसरा कोणी मराठी साहित्यातच नव्हे
तर एकंदरीतच या सगळ्या साहित्याच्या अंगणात त्याच्या इतका दुसरा उंची गाठणारा दुसरा कोणी माणूस उंचीचा नाही. कोणी नव्हता. पण आम्ही जे वाचलंय की राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात जेव्हा वाद व्हायचे तेव्हा आपण अगदी पुन्हा एकदा जवी पवार सरांकडे जाऊयात. सर, आपण सांगत होतात की आपण आणि राजा ढाले हे नामदेव ढसाळांना सोडून गेला होतात. नेमकी काय कारण होती या सगळ्याची? तुम्ही त्यांच्या सोबत राहिला असतात तर दलित पॅन्थरचं भवितव्य वेगळं राहिलं असतं का? मी सोबत राहणं हे महत्त्वाचं नव्हतं. दोन विचार शलाका निर्माण झाल्या होत्या. एक होती कम्युनिझमची आणि दुसरी होती बुद्धिझमची. बुद्धिझमची जी विचार शलाका होती याच्याबरोबर मी राहण्याचा निर्णय घेतला आणि याच्यातून सुद्धा बार्स आणि आंबेडकर यांचा समन्वय साधता येईल का हे करण्याचा मी प्रयत्न केला, नाही असं नाही. परंतु या प्रयत्नामध्ये मी अपयशी ठरलो आणि त्या काळामध्ये त्याचं कारण नामदेवसुद्धा त्याला जबाबदार आहे की नामदेव काही वेळेला असे स्टेटमेंट करायचा की ज्या स्टेटमेंटचं मला योग्य ते निरूपण करता येत नव्हतं. उदाहरणार्थ त्याने त्या काळामध्ये मी हाडाचा कम्युनिस्ट आहे असं म्हटलं होतं. आता मी हाडाचा कम्युनिस्ट आहे म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की बाबासाहेब आणि कम्युनिस्ट यांचं वैर होतं. खुद्द श्रीपाद अमृतराव डांगे यांनी बाबासाहेबांना मुंबईच्या एका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे ते कुठंतरी व्रण होतं. ह्या व्रणाची खपली काढण्याऐवजी नामदेवने जर त्यावेळेला बाबासाहेबांचंच वाक्य वापरलं असतं तर चाललं असतं. परंतु ते न करता मी हाडाचा कम्युनिस्ट आहे असं म्हटल्यामुळं वातावरण थोडंसं आणखी चिघळलं आणि मग मी जे काही प्रयत्न करतो सलोख्याचे किंवा लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करतो अशा प्रयत्नावर मग हळूहळू तो विरजण घेतलं. खरं म्हटलं तर अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर तो माझा पराभव होता. बरोबर आहे. आपण कुमार सप्तर्षी सरांकडे जाऊयात. पुण्यात आपल्या बरोबर आहेत ते. सप्तर्षी सर, तुम्ही ऐकताय नामदेव ढसाळांबद्दल अरुण साधू आणि जवी पवारांनी काय सांगितलं, पण तुमचं सुद्धा चळवळीच्या माध्यमातून नामदेव ढसाळांबरोबर ती एक वेगळं समीकरण होतं. कसं होतं हे सगळं नातं? चळवळीमध्ये तुम्ही त्यांना कसे जोडला गेलात? एक तर असं आहे की नामदेव हा अत्यंत एक मनस्वी माणूस होता आणि त्यामुळे त्याचं उलटे सुलटे गमती कितीही जण सांगू शकतील असा होता. म्हणजे माझा तर तो वीक पॉईंट होता. मी त्याच्यावर कधी रागवू शकत नव्हतो. आणि आमचा एक काळ असा होता की आम्ही युवकांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळच उभी करत होतो. दलितांची मुक्ती चळवळ. फक्त आमचं त्याच्यामध्ये म्हणणं असं होतं की सर्वांना सहभागी करून घेणारी ती दलित मुक्ती चळवळ असावी आणि त्याच्यामध्ये जात हा महत्त्वाचा विषय नसावा. जाती मुक्ती आणि जाती अंत हा महत्त्वाचा विषय असावा. आणि काही काळ ही सगळी कवी मंडळी हे अनियतकालिक काढायचे. तर सिद्धार्थमध्ये आमची त्यांची एक बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये जवळचेच लोक होते. पण ज्या वेळेला हर्षवर्धन पाटलांच्या वडील म्हणजे शहाजी पाटील यांनी बहिष्कार टाकला होता दलितांवर बावड्याला, त्यावेळेला आम्ही सगळेजण गेलो होतो. त्यामध्ये राजा ढाले, नामदेव वगैरे सगळी माणसं होती आणि आम्ही त्यांना घेराव करून ते तिथं हा उठवला बहिष्कार. त्याच्यानंतर नामदेव विचार करायला लागला आणि तो एक तर गमतीशीर म्हणजे प्रामाणिकपणे बोलायचा की मला असं संशय येतोय की हा तुमचा काहीतरी वरच्या वर्गाचा डाव आहे. कारण आम्ही सांगायचो की जातीमुक्त झालं पाहिजे, वर्गमुक्त झालं पाहिजे. तर ते म्हणाले आम्ही आता थोडं वर यायला लागल्याबरोबर आम्हाला लगेच तुम्ही तुमच्यामध्ये जाते वगैरे असं सांगणं आणि आमचं नेतृत्व टाळणं असा काहीतरी डाव आहे असं म्हणायचा. तर गंमत वाटायची. म्हणजे हाही एक दृष्टिकोन असू शकतो या अर्थाने. आणि जवळजवळ युक्रांचंच काउंटर पार्ट म्हणून त्यांनी दलित पॅन्थर काढलं. दलित पॅन्थर म्हणजे फक्त एक जातीय संघटना दलितांची अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची. आणि युक्रांत म्हणजे ज्याच्यामध्ये जात मानली जात नाही अशी दलितांच्या मुक्तीची चळवळ. अशा दोन चळवळी आमने सामने आल्या. मी त्याला सारखं सांगायचो तू दे शिवाय मी रागवणारच नाही तुझ्यावरती. आणि फार तो एक कवी जसा होता त्यात दुसरा अंग लोकांना माहित नाही की तो एक नट पण होता. म्हणजे अभिनय करणे, सादरीकरण करणे हे पण त्यात होतं. तो मोबिलायझर होता, तो संघटक नव्हता. माणसं कशी जोडायची कशी टिकवायची यापेक्षा सादरीकरण करून माणसांना समूहांना हलवायचं कसं ते एक विलक्षण कला त्याच्याकडे होती. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगतो की माझ्या घरी मंडईमध्ये आमचं दवाखान्यात घर एकच होतं. ते पहिल्या मजल्यावर होतं. तो खालच्या मजल्यावर हाका मारायचा, ए बामणा, ए मध्यमवर्गीय, ए पुचाट, ए गांधीवाद्या,
दलितांना अहिंसेचे धडे पाजून झी 24 तास एक पाऊल पुढे.